नमस्कार। खरं तर आम्ही पीएमसीच्या आवारात 1 डिसेंबर अगोदरच जमलेलो। त्यावेळेस आमच्या मागण्या ह्याच होत्या ज्या की आज आहेत। 1 डिसेंबर रोजी आम्ही हीच मागणी घेऊन आलो होतो पीएमसी कडे की जी आमची पीएमसी जेईची जी एक्झाम आहे ती ऑथराइज टीसीएस आयन सेंटरवरच झाली पाहिजे। त्यावेळेस आम्हाला प्रशासनाकडून आश्वासित करण्यात आलं की तुमच्या मागण्याचा आम्ही विचार करू आणि तुमच्या मागण्या पूर्ण करू। परंतु नंतर जेव्हा हॉल तिकीट परत रिलीज करण्यात आले जेईई एक्झामचे, त्यावेळेस परत तसेच जे पहिले सेंटर होते जिथं की पूर्ण फ्रॉड झाला अशा ठिकाणी परत सेंटर दिले आणि ज्याची आपण गुगल रेटिंग पण पाहू शकता। असे किती सेंटर आहेत माहिती नाही आणि मुलांच्या मनात भीतीचं वातावरण आहे सध्या की आपण अभ्यास करून या सेंटरवर परीक्षा देऊन पास होणार आहेत की नाही आहेत, की फक्त पैसे देणारेच पास होणार आहेत। आम्हाला या गोष्टीची शाश्वती पाहिजे आणि पूर्ण एक्झाम जी आहे ट्रान्सपरंट हवी। आमची एकमेव आणि अंतिम मागणी हीच आहे की आमची जी एक्झाम आहे ती फ्रॉडपणे न काही फ्रॉड होता फेअर मार्गाने व्हावं आणि ट्रान्सपरंट व्हावं। माननीय आयुक्त साहेबांना हीच मागणी घेऊन आज आम्ही त्यांच्याकडे गेलेलो। त्यांनी आमच्या मागणीचा विचार करू आजही आम्हाला फक्त तेवढंच बोललेले, पण अजूनपर्यंत त्यांचा कोणताही अधिकृत नोटिफिकेशन आलेलं नाही। जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत आम्ही पूर्ण विद्यार्थी 400-500 विद्यार्थी इथून हटणार नाही या भूमिकेवर आम्ही सध्या आहोत। टोटल किती परीक्षा आहेत आणि प्रशासन गांभीर्याने का घेत? टोटल 159 पद आहेत, त्याच्यासाठी 42,000 आवेदन आलेली आहेत। याच्या अगोदरही बाकीच्या प्रशासनाकडून एक्झाम घेण्यात आल्या, त्यावेळेसही 38-40,000 फॉर्म येतात, त्यांची प्रॉपर एक्झाम घेतली गेली। म्हणूनच आम्ही ही मागणी करतोय की आमची जी एक्झाम आहे ती टीसीएस आयनवरच घेण्यात यावी। अजूनपर्यंत काही आम्हाला पुणे प्रशासनाकडून काही अधिरोखित झालेलं नाही आहे, त्यामुळे आमची अजून पुढची काय पावले असतील हे आम्ही ठरवलेली नाही, पण ते लवकरच आम्ही जाहीर करू। आंदोलन असं चालू ठेवणार आहे की काय? नाही, आंदोलन संपणार नाही आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोवर आंदोलन हे काही संपणार नाही। नेमकं काय कारण आहे आंदोलन करताय? नेमकं परीक्षेमधील कुठल्या गोष्टींवर तुमचा आक्षेप आहे जरा थोडक्यात सांगा। सर, आम्हाला जे सेंटर दिलेत त्यावरती आमचा विश्वास नाहीये। आम्हाला टीसीएस आयन डिजिटल झोनच हवेत, त्यासाठी आमची मागणी आहे। आम्ही या आधीच आंदोलन केलं होतं ज्यावेळी 1 डिसेंबर ही डेट फिक्स झाली होती, त्यावेळी आमची हीच मागणी होती आणि आजही आमची हीच मागणी आहे। त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुम्हाला टीसीएस आयन डिजिटल झोन दिले जातील, पण आज ज्यावेळेला आम्ही कौर मॅडमशी बोललो त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं आलं की एका दिवसात एवढं देणं शक्य नाहीये। आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे की ही एक्झाम 3 दिवसात शिफ्ट मध्ये घ्यावी, अशी आमची एक विनम्र विनंती आहे त्यांच्याशी। पण मॅडमचं असं म्हणणं आलं की आम्हाला एकाच दिवसात एक्झाम क्लिअर करायची आहे। काय ऑब्जेक्शन आहे? आम्हाला टीसीएस आयएस डिजिटल झोनच हवंय, हीच आमची एकमेव मागणी आहे आणि अंतिम हीच असणार आहे। लास्ट पर्यंत आमचं हेच मागणं आहे। आधी आम्ही यावेळेला खूप अधिक एक्झाम दिली आहे, WCDचे पण असंच फ्रॉड झालं होतं। त्यावेळी यांचे आयुक्त वगैरे होतेच त्या सेंटरवरती, तरीही फ्रॉड झालं। म्हणजे आता होणार नाही याचा काय भरोसा? ते आजही म्हणतात आम्ही तुम्हाला आयुक्त प्रोव्हाइड करू, आमचे लोक असतील तिथे हे असतील, पण हा आधीच्या एक्झाम मध्ये त्याच लोकांनी यांना आन्सर दिले होते। त्यामुळे आमचा या गोष्टीवर विश्वास नाहीये। आम्हाला आयएस डिजिटल झोनच पाहिजे।